आणि आता या मंचावर एक अशी जोडी येते जिने महाराष्ट्राला प्रेमाची नवी भाषा शिकवली. टाळ्यांनी स्वागत करूया आपण तुमच्या आवडत्या जोडीचं, अभिजीत आणि शमिकाचं. तुझी नि माझी भेटती क्षणोक्षणी आठवे, आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे. सांगू कशा मी तुला सख्या रे माझ्या या भावना, माझी या प्रियाला प्रीत कळेना. जागून तारे मोजतो आहे, तुझ्यात मी रुजतो आहे. कधी तुला ग कळेल सारे, खेळ आहे जुना माझी या प्रियाला प्रीत कळेना. झी मराठीवर सध्या माझी या प्रियाला प्रीत कळेना ही मालिका महाराष्ट्राला प्रेमाची नवी भाषा शिकवते. आणि एक खास गोष्ट म्हणजे त्यातली ही जोडी अभिजीत आणि शमिका ही नाशिकचीच आहे. हे दोघेही नाशिककर आहेत. या निमित्ताने काय वाटतंय अभिजीत? सर्वप्रथम सगळ्या नाशिककरांना आम्हा दोघांचाही प्रेमपूर्वक नमस्कार. टेलिव्हिजनवर काम करताना आम्हाला तशी आमच्या दोघांची पहिलीच सिरियल आहे. असं जाणवतं की समोरून मिळणारा जो प्रतिसाद आहे तो असा समोरासमोरच जास्त चांगला कळतो. त्यामुळे आज आपल्याच घरी हा परफॉर्मन्स करताना एक फार वेगळाच आनंद येतोय. आणि तुम्ही एवढं भरभरून प्रेम आतापर्यंत देताय आणि आजही तुमच्या टाळ्यांमधून ते लक्षात आलंच आहे पुन्हा एकदा. त्यामुळे खूप छान वाटतंय. मला आठवतंय की तू एकदा मेसेज केला होतास मला फेसबुकवर आणि तू आरजे होतास, तेव्हा रेडिओ जॉकी होतास. तुझा आवाज उत्तम आहे आणि अभिनय तर आहेस, पण तुझ्यामध्ये एक ॲटिट्यूड आहे मित्रा. तो ॲटिट्यूड घेऊन तू ठरवलं होतंस की काहीतरी प्रयत्न करायचा आणि मोठं काहीतरी यायला हवं माझं, आणि टेलिव्हिजनवर सिनेमात यायला हवं. आणि ती तशी मोठी संधी तुला झी मराठीने उपलब्ध करून दिली. त्याबद्दल काय सांगशील आणि तुझ्या ॲटिट्यूडबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम या संधीबद्दल सांगतो कारण त्यामुळेच आज मी तुमच्या समोर आहे. झी मराठीच्याच महाराष्ट्राचा सुपरस्टार या ऍक्टिंग टॅलेंट हंट मधून सर्वप्रथम मी तुमच्या समोर आलो या स्क्रीनवर. आणि तेव्हा खरं रेडिओ, जसं आता जितू तू म्हणालास, रेडिओमध्ये मी अगदीच उत्तम काम करत होतो आणि एवढं सगळं सोडून रिस्क घेऊन टेलिव्हिजनमध्ये येणं वॉज अ बिग थिंग फॉर मी. त्यामुळे या रिस्कला मला मागून जे पाठबळ मिळालं ते झी मराठीचं होतं. आणि त्यानंतरच जसं तू ॲटिट्यूडचं म्हणतोयस, चांगलं पाठबळ मिळाल्यानंतर चांगलं काम करण्याची उर्मी तुम्हाला आतूनच येते. त्यामुळे क्रेडिट गोज टू झी मराठी. आणि त्यामुळेच आज या मालिकेद्वारे माझी या प्रियाला प्रीत कळेनाद्वारे आज तुमच्या समोर आहे. आणि तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम असं असू द्या की जर हा ॲटिट्यूड चांगला असेल माझा तर तो अर्थातच नेहमी तुम्हाला दिसत राहो आणि अजून अजून चांगल्या प्रकारे मी तुमच्या समोर येत राहो. मित्रा, तो ॲटिट्यूड चांगलाच आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की तू इतक्या मोठ्या मंचावर तुझ्या घरच्यांसमोर, नाशिककरांसमोर उभा आहेस इतक्या छान भूमिकेत. तुला अपूर्व यश मिळो. शमिका, तुला काय वाटतंय? नाशिकला येऊन मला खूप 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 छान वाटलंय. मुंबईमध्ये असताना बरेचदा घरच्यांशी बोलणं होत नाही, आपली माणसं भेटत नाहीत. पण आज मी माझ्या घरी आले, नाशिकला आले. गेल्या 2 दिवसांपासून माझ्या आवडत्या लोकांना, माझ्या नाशिकला भरून पाहिलंय. खूप खूप छान वाटलंय. नुसतं नाशिकला यायचं या कल्पनेनेच मला इतका आनंद होतो. आणि आज तर 2 दिवस मी नाशिकमध्ये राहिले. मला खूप खूप छान वाटलंय. तुम्ही दोघेही अत्यंत नॅचरल कामं करता. कृत्रिमता अजिबात तुमच्या दोघांमध्ये नाही. हे आजपर्यंतच्या झालेल्या एपिसोड्समधून तुम्ही दाखवून दिलेलं आहेच. ही मालिका अशीच रंगत राहो आणि तुमच्या अभिनयाचे फुलोरे
असेच बहरत राहोत ही शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. जितू आणि तुम्हा सगळ्यांना धन्यवाद तर आहेतच, पण माझ्या प्रियाला प्रीत कळेनाच्या टीमतर्फे आणि आज नाशिककरांचे प्रतिनिधी म्हणून आजच्या 3ही फायनलिस्टला भरपूर शुभेच्छा आम्हा सगळ्यांतर्फे. धन्यवाद.